तर गाईस हनीच्या शेंड्या बांधून देते बरं का. अशी थोडी अशी खिचत. तर लहान असताना ना सगळ्यांनाच हौस असते शेंड्या बांधायची. तर मला पण खूप जास्त हौस होती पहिले, आणि आत्ता हनीला पण खूप जास्त हौस आहे शेंड्या बांधायला ना गं. सगळ्यांनाच आवडतं म्हणा शेंड्या बांधायला. केस किती का लहान असो पण शेंड्या बांधायला आवडतच सगळ्यांना. माझे पण खूप होते म्हणजे छोटे होते केस. तर तरी पण मी बांधायची, कशी तरी पण बांधायची, म्हणजे बांधायचीच. बघू ग. अच्छा आहे, देख के आजा. मागे पुढे झालं ना अजिबात तिला सहन होत नाही. आपण ॲडजस्ट करून घ्यायचं, एक मागे एक पुढे. आताच्या पोरींना काही सहन होत नाही. आपण ॲडजस्ट करून घ्यायचं तेव्हा. तर आता स्वयंपाक करते. पिठलं बनवलं आहे आणि भात आहे थोडा आणि पोळे आहे. आणि हनी आता जाईल क्लासला, पाठवते तिला. तयारी झाली आहे तिची, फक्त जेवणं बाकी आहेत. आता जाईल थोड्या वेळात. आज वातावरण मस्त आहे बरं का. पाऊस थोडा होता सकाळी म्हणा, पण आज बरं आहे थोडंसं. पण वाडा टाकायला काही आहे, धान्य आहेत, पण इथं समोर कुठं टाकायचं तर लई टेन्शन आहे, खरंच सांगते. झालं का? आणि झालं का तुझं? व्यवस्थित आले का? अच्छा. 3 दिवस सुट्ट्या? कसल्या 3 दिवसच्या सुट्ट्या? उद्या तर रक्षाबंधन आहे, ठीक आहे. परवा सॅटर्डेला तर सुट्टीच असते. उद्या म्हणजे उद्या शाळेला बी सुट्टी आहे आणि क्लासला बी सुट्टी आहे. हां, सॅटर्डेला मग स्कूल आहे ना. तुम्हाला रक्षाबंधन सेलिब्रेशन करायला लावतील ना स्कूलमध्ये. फ्रायडे मग रक्षाबंधन उद्या नाही, परवाच्या दिवशी सॅटर्डेला. उद्या फ्रायडे ना. फ्रायडेला बनवायला लावली. सॅटर्डेला ते राखी बनवायला लावेल, मग खाली. शाळेला सुट्टी का नाही? उद्या तर आहे, उद्याच रक्षाबंधन आहे. परवाच्या दिवशी म्हणते मी. तर वाईच पोरीला सुट्टी आहे. वांदा होईल आपला नाही ग. जगणंच बेकार करेल आता ही. तशी माझी मुलगी गोड, एकदम गोड नाही का बेबी. चांगली आहे, गुडगल. दुपार झाली का रे बी तोंड फाडत बसायचं. खरंच सारखं तोंड फाटत असते बरं दुपारच्या वेळेस. व्हाट इज दिस? क्या है? फिर तर गाईज इथं बसलेली आता नाही आली आणि कपडे पडलेले आहेत खुर्चीवर. रोज घड्या करून थकलेत. आता एकदाची संध्याकाळीच करते, हे पण वाढून जातात. आता मला आहे ना हे लावायचे रिठ्ठा शिकाकाई. नाही, रिठ्ठा तर नाही भेटलं मला. शिकाकाई आणि आवळ्याचं पावडर येते, ठेवलेलं आहे मी, भिजत ठेवलेलं आहे. ते लावायचं आहे मला, कारण की कोंडात जात नाही आणि कोंडामुळे पण जास्त हेअरफॉल होतं असं वाटतं मला, म्हणजे होतंच वाटतं. आणि केस राहिले थोडंफार तरी आपण प्रयत्न करूया की एवढे तरी वाचेल पॉ, नाही तर केस गेले का मग
केस गेले मग काय काहीच राहत नाही बायांचं. बायांची सुंदरता म्हणजे केसामुळेच असते. खास म्हणजे केसच नसले तर मग काय कामाचं ते, काहीच नाही. ठेवलेलं आहे आता लावून घेते, कारण की 1-2 तास लावून ठेवते आणि मग धुवून घे. इथलेच जात आहे, दुसरे नाही. इथलेच केस ओढत आहे माझे. तर तुम्हाला दाखवते. आणि माझं किचन आज एवढं भरलेलं, आज मी घासलंच नाही. म्हटलं आता मेहंदी लावते. हे बापरे, हे तर फुलूनच गेलं. हे तर फुलूनच गेलं. हे ह्याच्यासारखं झालं, केक सारखं झालं ते ना. केक सारखं झालं ग. आणि मस्त भिजून गेलंय. चला लावूया आता, है ना. असं वाटतं केक आहे आणि खाऊन घेऊ. असं केक आहे आणि खाऊन घेऊ. तर मेथी आणि हे फ्लॅक्स सीड्स म्हणतात, मराठीत नाही माहिती मला. तर व्हिडिओमध्ये बघून फ्लॅक्स सीड्स म्हणतात. त्याला बॉईल केलेलं आहे आणि ते टाकलं आहे. आणि विटॅमिन ई कॅप्सूल टाकलं आहे. बस तेवढंच टाकलं आहे. आणि एलोवेरा टाकलेलं बस. चला आपण लावूया पटापटा. थोडाफार तरी प्रयत्न करूया, कारण की सगळं लावून झालं माझं. खरंच कसलाच फरक पडत नाही माझ्या केसांना. खरंच कोणत्या जातीचे आहेत माझे केस मला नाही माहिती. चला लावून घेते आता. काहीच बघा नुसतं नितरून राहील. काय पाणी नितरून राहिलं. पाणी मित्र हे तर लागलं होतं कानाला बी. बरं मेहंदी नाही तर लाल लाल झाली असते, पूर्ण कलरफुल झाली असते. इथं तर पाय. अरे हां, हे उचल का पिलो, रबर उचलतं. झाडू मारून देते मी इथं. खाली बघितलं नाही मी, भांडे घासायला लागले लगेच. सरक. झाडू तर खराब नाही होणार, झाडलं जातं ते लगेच, एवढं काही नाही. इथं माझं घर बांधलेलं आहे. अरे हे बाई रबर पडलेलं आहे इथं. हे बघा कोपऱ्यात बसली बाई आज. इथं का बसते का, सगळं सामान ठेवलेलं आहे. बाहेर निघ, बाहेर निघ. इथं माझं घर असलं. हां, पण आपलं साहित्यच नुसतं हे झालेलं आहे का, चपलान काय काय एवढं भरून ठेवलेलं आहे. तिथं मी नी कुठं ठेवायचं, खूपच जास्त सामान आहे किचकट. तर नुसतं नितरत आहे म्हणून म्हटलं गड्यात रुमाल टाकून घेतला. इकडे गिरतंय, इकडं. हा ना, मग तिथंच गळतंय ना जास्त पाणी. आता लावलं ना म्हणून. आता कधी वाटतं का माहिती, हे काही याचं नाही लावलं का एकदाचं किचकट म्हणजे कंटाळा येतो बरं का. मला तर कसंच वाटायला लागतं. आणि तर राहिलं ते किती दिवस सांगणार होते, किती टाईम. आता 2-1 तास तर ठेवावंच लागेल. लावलं येतं एवढी मेहनत करून. ओ काय झालं? कपड्यांना लागलं असतं तर आपलं घरीच पार्लर बाई तर मीच बनवून जाते बरं का. आयब्रो मीच करून घेते. मेहंद्या जे बी असतं मी लावते. मी अजिबात पार्लरमध्ये जात नाही. अजूनपर्यंत नसेल गेलेली पार्लरमध्ये. बस दुकानमध्येच केले ना एकचदा. बस दुकानामध्येच जाते, पार्लरमध्ये नाही जात. आणि म्हणते फक्त दुकानात जाते. तर हे तर खरंच आहे, दुकानात तर जाते पण पार्लरमध्ये नाही जात. नुसतं वेड लागतं. हां, तिथं आता कोण जाईल तिथं पार्लरमध्ये जाईल. आणि मग मेहंदी लावण्यासाठी कोण पार्लरमध्ये जातं बरं. मेकअप ठीक आहे, पण अशी गरजच मला म्हणजे भासली नाही की मी ह्याचे पार्लरमध्ये जाऊ मेकअप करायला. काहीच नाही, कुठं जात नाही, काय नाही. घरामध्येच ते कशा काय म्हणतात ते, नुसतं गर्दी असते आणि टाइम लागतो. हां बोल तू बोल, अब तू बोल, अब तू बोल. गर्दी असते, टाइम लागतो, अजून फक्त बसून राहतं. तर ह्यानी गेलेली केस कापायला ना, मग तिला माहिती आहे खूप वेळ लागतो. पप्पा बिला बी असंच टाइम लागला. हां, मग कटिंग करायला गेलं का वेळ लागतोच ना बेटा. आणि गर्दी बी खूप होती. कपडे बघा असेच पडलेले आहेत माझे.
म्हटलं घाण होईल, कपडे काढून टाकले. हे याच्यावर ब्लॅक टी शर्टवर एवढे हे डाग बिग काय बसत नाही, मग ते घालून घेतलं. भांडे बिंडे घासून घेतले पट. आम्हाला नाही खेळायला लावलं. काय नाही खेळायला आमच्या शाळेत खेळायला लावलं. पेटी सर पट 5 मिनटं घासून घेतलं मी. आता थोडंसं फिरावं लागेल, म्हणजे पटकन ते केस वाढतील माझे, नाही तर मग नुसतं नितरू. बाहेर नको जाऊ पिलू, हां सांगून देते पहिलेच. बाहेर नको जाऊ, हिला बाहेर ही ना सारखी बाहेर जाते खरं. आता उगीच काय नाही उगीच हे काय म्हणतात ते उभी राहील आणि बघेल फक्त. दुपारचे एक बी लोक म्हणजे एक बी माणसं फिरताना काय बोलते मी. जाऊ द्या, समजून घ्या आता तुम्ही. गल्लीमध्ये दुपारच्या वेळेस कोणीच राहत नाही असं सध्या, तर झोपलेले असतात लोक. तशी मध्ये गेटच्या मध्येच असते ती, बाहेर जात नाही. असं आहे तिचं. खेळत असते, इथंच खेळते ती, बाहेर जात नाही. हे असं असतं तिचं. गेली परत. नको लागेल ते हाताला ठेवून देतो, झाडू ठेव. झाडायचा म्हणजे खूपच वेळ आहे या पोरीला. असं आहे. चला गाईस, आता ना खूप वेळ ठेवावं लागेल असं वाटतंय मला. कधी केस वाढतात आता. उन्हात बी जाऊन बसं, की गावाकडे असलं का पटकन आपण बाहेर जाऊन बसतो, पण इकडं ना असं बाहेर गेलो ना बापरे, लोक तर असे जसं काय आपण चोरी बिरी करून आलं का काय असे बघायला लागतात आपल्याकडे. म्हणून ना मी जास्त करून काही असं मेहंदी बिंदी लावलं किंवा तोंडावर काय लावलं मी बाहेर जात नाही. काय माहिती काय, जसं काय आपण काही गुन्हा करून आलेलो आहे का काय, असे बघतात. आणि बायकाच असतात ह्या सगळ्या गोष्टी करणाऱ्या, बायकाच असतात. पण आता काय कोण समजवणार आहे त्यांना. चला सुकू देते आता थोडा वेळ.